तू इथे काय करतेस? काकू मी घेऊन आली ती. आशू, आज तू चांगलाच गुंत्यात अडकला होतास. लग्नानंतर असंच गुंत्यात अडकायचं असतं ग. आशू, तुझी फार मज्जा चालली हा मकर संक्रांतीत. आणि तुझी पहिलीच मकर संक्रांत आहे ना? सीता, अगं तुझी सून आता खूप छान रुळली आहे ग. आणि दिसते पण बघ ना केवढी सुंदर. बघ ना. आणि आता सगळं व्यवस्थित करते हा? हो ना, नाही तर पूर्वी माहित आहे ना, साधं हळद कुंकू सुद्धा लावता येत नव्हतं. हो ना, पण आता पूजा अर्चा सुद्धा व्यवस्थित करते अगं. बघ ना. एक मिनिट थांबा जरा. तसं तुम्हाला घरातलं सगळंच कळलंय, पण महत्वाचं कळलंच नाही. म्हणजे शिवा आता आमची सून नाहीये. काय? नेहा, इकडे. ही आमची होणारी सून नेहा. शिवा आणि आशू कधीच वेगळे झाले. खरं तर आशूने हिला घराबाहेरच हकललं होतं, पण तरी सुद्धा ही मुलगी पुन्हा पुन्हा या घरात घुसण्याचा प्रयत्न करते. सीता, काय आहे हे? काय यात लपवण्यासारखं काय आहे? जे सत्य आहे तेच सगळ्यांसमोर मांडते मी. आणि आज ना उद्या कळणारच आहे यांना. हातात पत्रिका पडतील, आशू आणि नेहाच्या लग्नात असतीलच ना हे सगळे. हो, पण हे असं? खरं तर मी तुम्हाला हे शांतपणे सांगणार होते, पण नेमकी शिवा आली त्यामुळे हे अशा पद्धतीने सांगावं लागलं. उगाच कुठल्या नात्याबद्दल कुणाच्या मनात गैरसमज नको ना, कुठली आशा नको. भाऊ येते मी. एक मिनिट शिवा, तू खूप स्वाभिमानी मुलगी आहेस ना? येणार नाही म्हणली होतीस, मग का आलीस? आशू, तुला पटलंय हिचं इथे येणं? नाही आई. शिवा, तुला गाडीची नस करेक्ट कळते ग. बरं मला सांग, तू आत्ता येणार आहे का? नाही तर टाइम पण झालाय. नाही आला ना तर गाडी नीट ठेवावी लागेल आपल्याला, कळतंय ना? अगं नाही, तो येणार आहे, त्याला आजच्याच हवी गाडी. हा, तो बोललो होता की मला अर्जंट काम आहे म्हणून. हो येईल तो. ना, मग चला बाकीचं सगळं आवरायला का तुम्ही ते. बाई, हा? चल. ते पाना घेणं. हे पण ठेव. अबे काय तू इथे काय करतो? तुझा अभ्यास नाही का तुझा? अगं झाला, मी तुम्हाला मदत करतो ना. कशाला? अभ्यास नाहीये का? जा अभ्यास कर. आम्ही करू. जेवण करा. तू कर वेळेत आणि अभ्यास कर. चल बाय. चला भाई लोग, येतो. हा, बाई, बाय, बाय. हा. अरे भाई. उद्या ये लवकर. हो. चल. झाली का गाडी? अरे आलात तुम्ही? अहो साहेब, एकदम टकाटक झाली तुमची गाडी. बघा फक्त तुम्ही. साहेब तुम्हीच बघा एकदा. हे घे. शिवानी, काय सांगितलं होतं तुला? कुणावरही हात उचलायचा नाही, मारामारी करायची नाही म्हणून. काय चुकलं शिवाचं? शिवा, तू बरोबर केलेस. दुसऱ्या गाला पण ठेवून द्यायची एक. शिवा, तुझ्यामुळेच ही वस्ती आहे. तुझ्यामुळे त्या वस्तीला काय भीती नाही. तुझ्यामुळे ना या लोकांना त्रास होत नाही. शिवा, पुन्हा तू दाखवून दिलंस तुझ्यासाठी वस्तीत सगळं काही आहे. बस करा. नका तिला अशा वागण्याची शाबासकी देऊ. उगाच ही जे करते ना त्याचं कौतुक करू नका. ही जे वागली ते बरोबर आहे. ही जी मारामारी केली ती बरोबर वाटते तुम्हाला? शांत हो की ग जरा. आई, तुम्ही शांत राहा. अगं काय? आणि काय चुकीचं बोलते हो मी? ही सगळी माणसं ना हिला डोक्यावर चढवतात. ही जी मारामारी करते, ही हे जे सगळं वागते ना त्याचं कौतुक करतात.
पण उद्या जर यांचं नुकसान झालं ना तर हीच लोक आपल्या दारात येतात. यात यांचं काहीच नुकसान नाहीये. नुकसान कोणाचं आहे तर शिवानीचं. शिवा हे करेल, शिवा ते करेल, शिवा सगळं करते, शिवा वस्तीचं सगळं चांगलं करते. पण शिवाचं काय चांगलं झालंय? शिवाचं फक्त नुकसान होतंय. हे बघा, तुम्हाला भांडायचं तर भांडा, मारामाऱ्या करायच्या तर करा. यापुढे शिवा इथे येणार नाही. शिवा यात पडणार नाही. हे कशाला पाहिजे शिवा? हा, शिवा येते, शिवा भांडते, शिवा मारामारी करते, पण नाव कोणाचं खराब होत आहे? शिवाचं. तुम्ही काय चालू द्या आपापल्या घरी. तुमचे संसार सुखाने चालू आहेत ना. संसार उद्ध्वस्त कोणाचा झालाय? शिवानीचा. नुकसान कोणाचं होतंय? शिवानीचं. नाही, तिला तर सांगून काही कळतच नाहीये. तिने ठेका घेऊन ठेवलाय ना समाजाला सुधारण्याचा. म्हणते जरा शांतपणाने बोल ना. आणि तुम्ही नका मला समजावू. हे बघ शिवानी, इथून पुढे मी जे सांगेन ना तेच तुला करायचंय. हे असं तुला पुन्हा वागू देणार नाही मी. तुला तुझं भलं कळत नसेल, पण मला माझी मुलगी कायमची घरात बसलेली बघायची नाहीये. पुरे झाली तुझी समाजसेवा. चल. अगं आई आजी सांग ना मला. चल म्हटलं ना. आई माझं ऐकून घे. आई आई अगं आई ऐकून घे ना मला. आई चल. आई